नमस्कार मित्रांनो, झटपट मराठी सिरियल्स या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अतिशय इंटरेस्टिंग भाग आपल्यासमोर येणार आहे. कारण आता सावलीला चक्कर आल्यामुळे डॉक्टर ह्या सावलीला चेकअप करण्यासाठी आलेले असतात. इकडे डॉक्टर आता ह्या सारंगला आणि जगन्नाथला बोलतात की मी सावलीला चेकअप करते, तुम्ही थोडंसं बाहेर जाता का? त्यावर आता सारंग हो असं बोलतो. आणि इकडे सारंग आता इतका काही खुश झालेला असतो कारण थोडंफार सत्य या सारंगला समजलेलं असतं. आता सावली ही ज्यूस घेत असते. सारंग आणि जगन्नाथ हे दोघेही बाहेर आलेले असतात. तेव्हा सारंग जगन्नाथजींना बोलतात की मला तर असं वाटतं की सावलीला कळलंय वाटतं. त्यावर इकडे जगन्नाथ बोलतात की ह्या सर्व गोष्टींना सामोरे जाण्यासाठी पूर्ण तयार आहे. त्यावर इकडे सारंग बोलतो की शेवटी सावली खूप समजूतदार आहे आणि ती मनातला जो काही भाव आहे तो चेहऱ्यावर दाखवणारी नाही आहे, असं पण इकडे सारंग ह्या जगन्नाथला बोलत असतो. तेवढ्यामध्ये अमृतावहिनी तिथे येतात. अमृतावहिनी बोलते की काय चाललंय तुमच्या दोघांमध्ये बोलणं? त्यावर सारंग बोलतो की अहो वहिनी, काही नाही तसं. शेवटी सावली प्रेग्नंट असेल तर तिला थोडीफार जाणीव झालीच असेल ना, असं सारंग या अमृताला बोलतो. त्यावर इकडे अमृता बोलते की नाही सारंग, सुरुवातीला ह्या गोष्टी काही कळत नाही कारण शरीरामध्ये जे काही बदल होतात ते जाणवायला खूप वेळ लागतो. डॉक्टर टेस्ट करतील आणि नक्कीच आपल्याला त्या सांगतील डॉक्टर काय आहे ती गुड न्यूज, असं पण अमृताही सारंगला बोलते. तेवढ्यामध्ये डॉक्टर जे आहे ते बाहेर येतात आणि अमृता लगे डॉक्टरांना विचारते की डॉक्टर काय आहे सांगा ना प्लीज. त्यावर डॉक्टर बोलतात की हे बघा, आपण हे जे काही प्रेग्नन्सीचे जे काही रिपोर्ट आहेत ते बघितलेत मी आणि टेस्ट केलेली आहेत. ते हे सर्व रिपोर्ट जे आहेत ते निगेटिव्ह आलेले आहेत. सावली जी आहे ती प्रेग्नंट नाही आहे, असं डॉक्टर या अमृताला सांगतात. तुम्हाला जर खात्रीच करून घ्यायची असेल तर आपण तिची ब्लड टेस्ट जी आहे ती करून घेऊयात, मग खात्री कळेल, असं पण डॉक्टर ज्या आहेत त्या आपल्या अमृताला बोलतात. तर इकडे अमृता सारंगला बोलते की सारंग, नको काळजी करू, मी आत्ता देवासमोर जाते आणि देवाला सांगते की ब्लड टेस्ट जी आहे ती पॉझिटिव्हच यायला हवी, अशी मी प्रार्थना अगदी मनापासून करते, असं ही अमृता या सारंगला सांगते. त्यावर इकडे सारंग जो आहे तो बोलतो की ठीक आहे वहिनी. आता अमृता तिथून गेल्यानंतर इकडे जगन्नाथ जो आहे तो आपल्या गळ्यातली माळ जी आहे ती कपाळाला लावतो आणि देवा बारीक लक्ष असू दे असं देवाकडे प्रार्थना करतो. तेवढ्यामध्ये आता इकडे असं बघायला मिळतं की प्रेक्षकांनो, तिलोत्तमा जी आहे ती रूममध्ये असते आणि तेवढ्यामध्ये चंद्रकांत काका तिथे येतात. तिलोत्तमा विचारते की सावली कशी आहे? त्यावर काका बोलतात की सावलीचा चेहरा खूप पडलाय. त्यावर आता तिलोत्तमा बोलते की मला तर असं वाटतं की सावलीला दिवस गेले नसतील ना, कारण तिला चक्कर येते, मळमळते, हेच काही कळत नाहीये, असं पण इकडे तिलोत्तमा ह्या चंद्रकांत काकांना बोलते. त्यावर इकडे चंद्रकांत काका बोलतात की तशी त्यांनी प्रेग्नन्सी टेस्ट केली आहे परंतु ती निगेटिव्ह आलेली आहे. आता पुन्हा ब्लड टेस्ट जी आहे ती या डॉक्टर करणार आहेत, असं चंद्रकांत काका तिलोत्तमाला सांगतात. त्यावर तिलोत्तमा बोलते की प्रेग्नन्सी टेस्ट जर पॉझिटिव्ह आली असती तर खूप मजा आली असती ना, आपल्या घरामध्ये 2-2 पाळणे हल्ले असते, असं तिलोत्तमा खूप खुश होऊन चंद्रकांत काकांना सांगते. त्यावर चंद्रकांत काका बोलतात की हो ना, मला सुद्धा खूप आनंद झाला असता. सावलीला जेव्हा चक्कर आली तेव्हा ती नीलशी बोलत होती, त्यामुळे मला थोडासा वेगळा डाऊट आहे. नील जो आहे तो कुणाशी मनातलं मोकळं बोलत नाहीये, असं पण इकडे चंद्रकांत काका या तिलोत्तमाला सांगतात. त्यावर इकडे तिलोत्तमा बोलते की नेमकं काय झालं मला सांगता का? त्यावर इकडे काका बोलतात की अगं सानिकाचं श्राद्ध होतं, तिथे नील गेलेला होता. आपल्याला नील आणि सानिकाचं जे नातं होतं ते आपल्याला माहीत होतं. मग मला एक म्हणायचं, एवढ्या वर्षांनी नीलला सानिकाची कशी आठवण झाली, असं पण काका बोलत असतात. त्यावर तिलोत्तमा बोलते की जाऊ द्या, ऐश्वर्या इथे नाही आहे त्यामुळे त्याला एकटं वाटत असेल, त्यामुळे गेला असेल तो सानिकाच्या श्राद्धाला, असं तिलोत्तमा बोलते. त्यावर काका बोलतात की हो, तो तर एकटा पडला आहे हे बरोबर आहे. त्यावर तिलोत्तमा बोलते की तुम्ही एक काम करा, मी तुम्हाला जे सांगते ते ऐकून घ्या प्लीज, फक्त ऐकून घ्या, असंही तिलोत्तमा या काकांना बोलते. एक काम केलं तर जमेल का? एकदा आपण ऐश्वर्याला कॉल करून तिच्याशी जर बोललं तर गैरसमज दूर होतील का, असं तिलोत्तमा चंद्रकांत काकांना बोलते. झालेल्या सर्व गोष्टींबद्दल जर वाईट वाटत असेल तर मग मला एक म्हणायचं, हे सर्व सत्य जे तिला जर समजलं तर खूप अवघड होऊ शकतं. आता जर आपण ऐश्वर्याच्या मनामध्ये जो काही प्रॉब्लेम आहे तो जर दूर केला. त्यावर इकडे आता चंद्रकांत काका बोलतात की मला एक म्हणायचं, ताराची मुलगी आहे ती खूप खोटारडी आहे
आणि तारा आणि ऐश्वर्या ह्या दोघींमध्ये खूप मोठा बदल आहे असं पण इकडे तिलोत्तमा जी आहे ती बोलत असते. आणि त्यानंतर इकडे काका बोलतात की जाऊ द्या, एक संधी देऊयात आपण दोघींना पण. त्यावर तिलोत्तमा बोलते की आपण एकदा कॉल करूयात आणि तिची बाजू नेमकं काय आहे तेवढी ऐकून घेऊयात असं पण इकडे ही तिलोत्तमा जी आहे ती चंद्रकांत काकांना सांगते. आणि त्यावर चंद्रकांत काका जे आहे ते ऐश्वर्याला कॉल करतात, परंतु ऐश्वर्या कॉल उचलत नसते. त्यावर काकांना तिलोत्तमा बोलते की उचलला की हो नाही फोन. त्यावर इकडे काका बोलतात की नाही उचलला फोन. तर दुसरीकडे आता जगन्नाथजी आणि सारंग हे दोघे हॉस्पिटलमध्ये गणपतीच्या मूर्तीच्या जवळ उभे असतात. आणि जगन्नाथजी आणि सारंग यांना आता सावलीची जी काही ब्लड टेस्ट आहे ती पॉझिटिव्ह येते की नाही याकडे लक्ष लागलेलं असतं. त्यावर इकडे सारंग बोलतो की अहो, आत्ता सावली इतक्या काही गोष्टींचा विचार करत असेल, तिला खूप त्रास पण होत असेल, परंतु ती दाखवत नाही आपल्याला, असं पण इकडे सारंग बोलत असतो. तेवढ्यामध्ये इकडे जगन्नाथजी बोलतात की अहो, शेवटी तिने जर ऐकलं असेल हे सर्व सत्य तर ती मनातल्या मनात कुडत बसेल, तिला खूप त्रास होईल. त्यामुळे हा विषय जो आहे तो तिच्यासमोर काढावाच लागणार आहे. तिला सर्व गोष्टी समजावून सांगाव्या लागतील, असं पण इकडे जगन्नाथजी या सारंगला सांगतात. तिने जर हे सर्व सत्य ऐकलं की आपण आई होऊ शकणार नाही, तर ह्या गोष्टीचा तिला किती त्रास होईल, किती यातना होतील याचा कल्पना येत नाही का सारंग तुझ्या मनात? तू जर तिच्याशी मन मोकळेपणाने बोललात, तिला जर समजावून घेतलं, तर ह्या गोष्टी तिला एवढ्या वाईट वाटणार नाही, असं इकडे जगन्नाथजी बोलत असतात. त्यावर इकडे सारंग बोलतो की तिचं मन जपण्यासाठी मला जर तिच्याशी खोटं बोलावं लागलं तर मी खोटं बोलू शकतो तिच्याशी, असं जगन्नाथजींना सारंग सांगतो. त्यावर इकडे आता जगन्नाथजी खूप खुश होतात आणि दोघे इकडे एकमेकांकडे बघत थोडंसं स्माईल देतात आणि बोलतात की जा सारंग, तू आता सावलीच्या जवळ जा, असं पण इकडे जगन्नाथजी सारंगला सांगतात. परंतु आता इकडे सारंग जो आहे तो समोर गणपतीच्या मूर्तीकडेच बघत असतो. दुसरीकडे आता सावली जी आहे ती किचनमध्ये असते. त्यावर इकडे अमृताजवळ असते. त्यावर इकडे सावली बोलते की पहिली टेस्ट जी निगेटिव्ह आली ना, तेव्हा मला खूप बरं वाटलं, परंतु आता दुसरी टेस्ट केली त्याचा रिझल्ट येऊपर्यंत माझ्या मनामध्ये खूप धाकधूक आहेत, असं पण इकडे ही सावली बोलत असते. तर अमृता बोलते की हो ना सावली, ती टेस्ट जी आहे ना ती पूर्ण पॉझिटिव्हच यायला पाहिजे, मला तर खूप आनंद होईल, असं अमृताही बोलत असते. तेवढ्यामध्ये सारंग तिथे येतो. सारंग बोलतो की काय मग अमृता वहिनी, काय चालल्यात गप्पा? तेव्हा इकडे अमृता बोलते की अहो काय नाही सारंग, स्वयंपाक करतोय. त्यावर इकडे सारंग लगेच आता बोलतो की हो का, मला वाटलं की गप्पा सुरू आहेत, असं सारंग बोलत असतो. त्यानंतर आता सारंग जो आहे तो या अमृताला बोलतो की वहिनी काय मग, तुम्हाला मुलगा हवी की मुलगी? त्यानंतर इकडे ही अमृता बोलते की सारंग हे बघा, काही झालं तरी ते देवाने घडवलेलं असतं, मुलगा हो किंवा मुलगी हो, असं पण इकडे अमृता ही सारंगला बोलते. त्यावर आता इकडे सारंग बोलतो की शेवटी मुलगा म्हणजे वंशाचा दिवा आणि मुलगी म्हणजे लक्ष्मी असं असतं बघा, असं पण सारंग या वहिनींना बोलतो. बिचारी सावली आता किचनमध्ये काम करत असते, तिचं काही सारंगकडे लक्षच नसतं. अमृता लगेच बोलते की एक काम करा ना सारंग भाऊजी, तुम्हाला होऊ द्या एखादा मुलगा. अहो हल्ली मुलगा काय मुलगी काय सर्व समानच आहेत. सावली तुला काय वाटतं ग सावली, तुला काय हवं, असं अमृताही सावलीला विचारते. त्यावर इकडे सारंग बोलतो की शेवटी मुलावर खूप जबाबदाऱ्या असतात, मुलगी लग्न झाल्यानंतर दुसऱ्यांच्या घरी जाते. सावली बरोबर ना गं, असं सारंग या सावलीला विचारतो. सावली काहीच बोलत नसते. सारंग लगेच बोलतो की अगं सावली तू का बोलत नाहीस हे? त्यावर इकडे आता सावली बोलते की हे बघा, जे होईल ते होईल तेव्हाच विचार करूयात, आता कशाला विचार करायचा, असं सावली बोलते. त्यावर सारंग बोलतो की चर्चा करायला काय प्रॉब्लेम आहे? त्यावर इकडे सावली बोलते की रिपोर्ट येतील मग समजेल काय खरं आणि काय खोटं. वहिनी हे झालंय बघा बरं, असं सावली सारंगसमोर बोलत असते आणि ती गॅस बंद करून तेथून निघून जाते. आता अमृता लगेच या सारंगला बोलते की सावली किती टेन्शन घेतेस ना, मला पण कळत नाही नेमकं काय चाललंय, असं ही अमृता बोलत असते. दुसरीकडे आता तिलोत्तमा जी आहे ती रूममध्ये बसलेली असते. आणि तेवढ्यात आता तिलोत्तमा आपल्या काकांना बोलते की काय तुम्हाला बरं वाटतं का आता? तेव्हा इकडे काका बोलतात की अगं हे पथ्य पाणी सूप भाज्या मला खूप कंटाळा आला गं तिलोत्तमा, मला मस्त चमचमीत खावंसं वाटतं गं, अगदी तिखट भाजी. त्यावर इकडे आता तिलोत्तमा बोलते की नाही नाही, मी तुमच्यासमोर हात जोडते, परंतु अशी चमचमीत खाण्याची इच्छा माझ्यासमोर बोलू नका. त्यावर इकडे आता काका बोलतात की अगं माझ्या तोंडाला चवच नाही, काय करणार? तेवढ्यामध्ये चंद्रकांत काकांच्या मोबाईलवरती SMS येतो. तर इकडे काका बोलतात की ऐश्वर्याचा SMS आलाय.
मी आणि नील डिवोर्स घेत आहे असा SMS तिने मला पाठवलाय असं काका ह्या तिलोत्तमाला सांगतात. त्यावर आता तिलोत्तमा बोलते की अहो आपल्या नीलला जर हे सर्व कळलं त्यामुळेच तो असं विचित्र वागतो का? त्याला खूप त्रास होत असेल ना? असं पण ही तिलोत्तमा काकांना बोलते. त्यावर इकडे काका बोलतात की हे बघ तिलोत्तमा, अगं त्याने एका शब्दाने सुद्धा आपल्याला काहीच सांगितलं नाही. त्याने ह्या गोष्टी आपल्या कानावर घालायला हव्या होत्या असं काका बोलतात. त्यावर तिलोत्तमा बोलते की हो ना, त्याने आपल्याशी डिस्कस करायलाच हवं होतं. त्याने का बरं आपल्याला सांगितलं नाही? एवढी तकलदी गोष्ट नाही आहे असं पण ही तिलोत्तमा या काकांना बोलते. तिलोत्तमा बोलते की आता मला अडवू नका. आता आपल्याला काहीतरी पाऊल उचलायलाच हवं. माझं एवढं घर जे आहे ते सहजासहजी उद्ध्वस्त मी होऊन देणार नाही. मी एकदा त्याच्याशी बोलते असं म्हणत तिकडे तिलोत्तमा देवाचं दर्शन घेते आणि आता ह्या नीलशी बोलायला ती जाणार असते. दुसरीकडे सावली जी आहे ती इकडे रूममध्ये असते आणि तेव्हा सारंगने सावलीला उचलून घेतलेलं असतं. तेव्हा सावली बोलते की अहो सारंग सर सोडा की प्लीज, मला कशाला उचलून घेतलंय असं सावली या सारंगला बोलते. तर सारंग तर सावलीला खाली ठेवतो आणि इकडे साईडच्या सोप्यावरती जाऊन बसतो. तेव्हा सारंग थोडासा अपसेट झालेला असतो. इकडे ही सावली जी आहे ती सारंगच्या जवळ खाली तिथे जाऊन बसते आणि सारंगला सॉरी असं बोलते. त्यावर सारंग जो आहे तो बघायलाही तयार नसतो. इकडे सावली बोलते की उतावळेपणा कशाला करताय? थोडा दिवस लांब राहा माझ्यापासून. काय सांगावं आता, तुमची इच्छा जी आहे ती पूर्ण होणार असेल तर मग मी काय करणार असं सावली खूप खुश होऊन सारंगला बोलत असते. त्यावर आता सारंग खुनवाखुनवी करत विचारत असतो की काय म्हणायचं तुला? त्यावर इकडे सावली बोलते की अहो तुम्ही डॉक्टरांना विचारा ना की ब्लड टेस्ट ज्या झालेल्या आहेत त्याचे रिपोर्ट आलेत की नाही. त्यावर आता इकडे सारंग सावलीकडे बघतो. सावली बोलते की करा ना कॉल डॉक्टरांना, विचारा ना. मला तर आतून असं वाटतं की जी इच्छा जी आहे ती पूर्ण होणार आहे असं सावली जेव्हा सारंगला बोलत असते तेव्हा सावली खूप खुश असते आणि सारंगही थोडासा गालातल्या गालात स्माईल करतो. तर दुसरीकडे आता सावली तिथून जाते. सारंग आपल्या मनाशी बोलतो की मला तर सावलीच्या बोलण्यावरून असं वाटतं की सावलीने त्या दिवशी काहीच ऐकलं नाही आहे. परंतु तिने काही ऐकलं नाही याचा आनंद जो आहे ते व्यक्त करायचं की दुःख व्यक्त करायचं असा प्रश्न आता ह्या सारंगसमोर उभा राहिलेला असतो. दुसरीकडे आता ही तिलोत्तमा जी आहे ती इकडे रूममध्ये असते आणि अमृता वहिनी आता तिला थोडासा साखरेचा प्रसाद देते आणि खाली दर्शन घेण्यासाठी खाली वागते. परंतु तिलोत्तमा बोलते की अमृता, अगं अशा दिवसात खाली वाकायचं नाही, बाळाला त्रास होईल. तेवढ्यात आता बबलू तिथे येतो. तिलोत्तमा बोलते की बबलू जा नीलला घेऊन ये बरं, त्याला सांग आईनी बोलावलंय. तेवढ्यामध्ये इकडे बबलू बोलतो की नील दादाचा मूड काय एवढा ठीक नाहीये. त्यावर तिलोत्तमा बोलते की नाही, तू त्याला घेऊनच ये आणि सारंग व सावलीला सुद्धा इकडे बोलून आण असं तिलोत्तमा ह्या बबलूला सांगत असते. त्यावर आता बबलू बोलतो की ठीक आहे असं म्हणत आता बबलू इकडे त्यांना बोलवण्यासाठी जातो. अमृता ही तिलोत्तमाला बोलते की आई नेमकं काय विचारायचं आहे तुम्हाला? त्यावर इकडे तिलोत्तमा बोलते की अगं सर्व जर आले तर मग मी सांगते काय आहे ते प्रॉब्लेम. तू एक काम कर, राजकुमारला घेऊन ये जा बरं असं पण तिलोत्तमा ही आपल्या अमृताला बोलते. अमृता तिथून जाते. दुसरीकडे आता ही भैरवी जी आहे ती ह्या एका व्यक्तीला भेटण्यासाठी आलेली असते आणि ते दोघे जे आहेत ते सर्व डॉक्युमेंटच्या डिटेलविषयी बोलत असतात. त्यावर इकडे हा व्यक्ती बोलतो की त्यांना जर थोडी माझी शंका आली तर माझी नोकरीसुद्धा जाऊ शकते बरं का असं हा व्यक्ती बोलत असतो. तर भैरवी बोलते की डाऊट येणार नाही, शेवटी काम झालं पाहिजे, फक्त कुणाला कळवून द्यायचं नाही असं पण इकडे भैरवी जी आहे ती बोलत असते. इकडे हा व्यक्ती बोलतो की मी तर गणितात असं शिकलो की जास्तीचं काम जास्तीचे पैसे असं पण इकडे हा व्यक्ती बोलत असतो. त्यावर इकडे आता भैरवी बोलते की तुला लागेल ते पैसे देते, वाटेल तेवढे पैसे देते असं भैरवी बोलते. आता व्यक्ती बोलतो की ठीक आहे करतो मी तुमचं काम. त्यावर इकडे आता भैरवी त्याला त्याचा मोबाईल मागते. तेव्हा तो मोबाईल द्यायला थोडंसं तयारच नसतो. त्यावर इकडे भैरवी बोलते की घाबरू नको, नंबर जो आहे ना तो एवढा डायल कर बरं असं म्हणत तिकडे आता ही व्हिजिटिंग कार्ड जे आहे ते भैरवी त्याच्याकडे देते आणि तो फोन लावण्यासाठी सांगते. भैरवी जी आहे ती डॉक्टर साखरेंना कॉल करते आणि खूप रडण्याचं नाटक करून बोलत असते की अहो डॉक्टर प्लीज माझ्या मदतीला या ना, माझे वडील जे आहेत ते खूप आजारी आहे, तुम्ही इकडे या ना. हॉस्पिटलमध्ये यायला माझ्याकडे गाडी पण नाही आहे, तुमची जेवढी फी आहे त्याच्या डबल फी तुम्हाला द्यायला तयार आहे, शेवटी माझ्या वडिलांचा जीव महत्त्वाचा आहे, प्लीज डॉक्टर असं म्हणत तिकडे भैरवी खूप रडत असते आणि नाटकं करत बोलत असते. त्यावर आता डॉक्टर साखरे विचारतात की अहो तुमचं नाव काय आहे? त्यावर आता इकडे ही भैरवी बोलते की माझं नाव सानिका आहे.
मी तुम्हाला ॲड्रेस जो आहे तो मोबाईलवरती सेंड करते, तुम्ही तिथे या, असंही भैरवी आता ह्या डॉक्टर साखरेंशी फोनवर बोलत असते. आता इथे डॉक्टर यायला तयार होतात. आता ही भैरवी लगेच त्याचा मोबाईल त्याच्याकडे देते आणि बोलते की जा, झालं काम, निघ आता. तो व्यक्ती लगेच तेथून जातो. भैरवी मात्र मनातून खूपच खुश होते. इकडे तिलोत्तमाने सारंग सावलीला आणि राजकुमाराला जे काही बोलावून घेतलेलं असतं, तेव्हा आता सारंग सावली विचारतात की आई तू कशाला बोलवले आम्हाला. त्यावर तिलोत्तमा बोलते की नीलला येऊ द्या, मग मी तुम्हाला सांगते. तेवढ्यामध्ये बबलू तिथे येतो. बबलू बोलतो नील दादा यायला तयार नाहीये. त्यावर इकडे तिलोत्तमा बोलते की का यायला तयार नाहीये. त्यावर इकडे सावली बोलते की मी जाते नील दादांना घेऊन येते. असं म्हणत सावली आता नील दादाच्या रूममध्ये जाते. इकडे तिलोत्तमा खूप अपसेट झालेली असते. इकडे ह्या राजकुमारला सुद्धा खूप टेन्शन आलेलं असतं. तर मित्रांनो, आता ह्या नीलचा आणि ऐश्वर्याचा जो काही डिवोर्स होणार आहे, त्यामुळे तिलोत्तमा एकदा पुन्हा सर्वांशी बोलणार आहे. तर मित्रांनो, आता पुढे काय होणार हे बघणं सुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे. तर या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद.